हॅलो अँड वेलकम वन सेकंड स्टुडंट. दिस इज प्रोफेसर चिलवंते PS. आणि कसे आहेत आपण सर्वजण? आशा करतो की स्वस्त आणि सुरक्षित असाल. या कोरोना महामारीच्या दिवसामध्ये घराच्या बाहेर पडूच नका असं तर आता म्हणता येणार नाही, परंतु आवश्यकतेनुसारच बाहेर पडा. मास्क जरूर वापरा. आपले हात वारंवार साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. स्वतःला, आपल्या परिवाराला आणि पर्यायाने सर्वांना सुरक्षित ठेवा. आमचं एकच लक्ष आहे की कॉन्व्हेंट लेवलचं एज्युकेशन हे खेड्यापाड्यापर्यंत गरीब विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे, तेही विनामूल्ये. आणि त्याचबरोबर गरीब विद्यार्थी आणि श्रीमंत विद्यार्थी यांना मिळणाऱ्या शिक्षणातील भेदभाव कमी करणे, तेही पुन्हा एकदा सांगतो की विनामूल्ये. तर हे करत असताना वारंवार एक अडचण समोर येते, ती म्हणजे लँग्वेजची. जर आपल्याकडील विद्यार्थ्याला पूर्णपणे इंग्लिश टू इंग्लिश शिकवलं तर त्यांना ते पूर्णपणे समजत नाही, परंतु तेच लेक्चर जर आपण पूर्णपणे मराठीमधून एक्सप्लेन केलं तर त्यांना ते चांगल्या प्रकारे समजतं. परंतु ज्यावेळेस ते मध्ये जातात, एक्झाममध्ये त्यांना इंग्लिशमध्ये ते लिहू शकत नाहीत. तर या गोष्टी विचारात घेता आणि आपल्याकडून आलेल्या ज्या सूचना आहेत त्याचा विचार करता आपण शिकवताना दोन्ही लँग्वेज मराठी आणि त्याचसोबत इंग्लिश पण दोन्ही लँग्वेजचा वापर करणार आहे, जेणेकरून मराठी लँग्वेजमुळे आपल्याकडील विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे समजून जाईल आणि त्याचसोबत इंग्लिश लँग्वेज पण वापरल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये लिहिता पण येईल. सो लेट अस स्टार्ट. टुडेज आर्टिकल इज sexual reproduction in flowering plant. This is an article from Life Processes in Living Organism Part 2 of SSC Science Part 2 Maharashtra State Board. So या चॅप्टरचा बराचसा भाग आपण पाठीमागील काही लेक्चरमध्ये पूर्ण केलेला आहे. तर त्या लेक्चरची लिंक्स जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता आणि ती रेफर करू शकता. सो लेट अस स्टार्ट. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट म्हणजेच वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. सो लेट अस स्टार्ट. So please like, share, subscribe and don't forget to press bell icon so that new lecture can reach up to you. The flower is structural unit of sexual reproduction in flowering plant. फूल हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचा मुख्य घटक आहे. फुलाचे मुख्यत्वे 4 पार्ट्स असतात. फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल वल अरेंज्ड फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. त्याची मांडणी बाहेरून ते क्रमानं मध्ये केलेली आहे. फर्स्ट आउटर फ्लोरल वल इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. दिस ग्रीन कलर पार्ट इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. फर्स्ट आउटर फ्लोरल वल इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. हा ग्रीन कलरचा जो दिसतो पार्ट तुम्हाला आउटर, दॅट इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. कॅलिक्स इज ग्रीन इन कलर. आउटसाइड टू कॅलिक्स this red color part, outside to calyx, this red color part is second floral whorl, and this floral whorl is called as corolla. Corolla may be in various color in various flower. फुलाच्या वेगवेगळ्या फुलामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये कोरोला पाहायला मिळतो आपल्याला. इनसाइड टू कोरोला थर्ड फ्लोरल whorl, this third floral whorl is called as androecium. It is shown separately here. Third floral whorl is called as androecium. Inside to that androecium means at the center of flower, fourth floral whorl, that floral whorl is called as gynoecium. Out of those 4 floral whorls, androecium and gynoecium are called as essential floral whorl because they actually participate in sexual reproduction in flowering plant. And म्हणजेच अँड्रोशियम आणि गायनोशियम याला इसेन्शियल म्हणजे आवश्यक फ्लोरल वॉल म्हणलं. कशामुळं? कारण ते वनस्पतीच्या लैंगिक प्रजननामध्ये पार्टिसिपेट करतात. अँड कॅलिक्स अँड कोरोला आर कॉल्ड ॲज ॲक्सेसरी फ्लोरल वॉल बिकॉज दे डोंट ॲक्च्युअली पार्टिसिपेट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट बट दे प्रोटेक्ट इनर वॉल. म्हणजेच कॅलिक्स आणि कोरोला या दोन जे वॉल्स आहेत त्यांना ॲक्सेसरी फ्लोरल वॉल म्हणजे ॲक्सेसरी म्हणजे अतिरिक्त फ्लोरल वॉल म्हणलं. कशामुळं? कारण ते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअली पार्टिसिपेट करत नाहीत, परंतु ते इनर वॉल म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियमला प्रोटेक्ट करतात, संरक्षण देतात. कंबाइनली दिस ग्रीन कलर पार्ट सो मेनी ग्रीन कलर पार्ट्स आर देअर. इथं खूप सारे ग्रीन कलर पार्ट आहेत, खूप सारे असतात तिथं फुलाच्या खालच्या बाजूला. त्याला कंबाइनली म्हणायचं कॅलिक्स. बट सेपरेटली एकच जर घेतला तर त्याला म्हणायचं सेपल. मग हे इंग्लिशमध्ये कसं सांगणार आपण?
सो मेंबर सेपरेट म्हणजे एक म्हणजे मेंबर ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड ॲज सेपल. तसंच हे कंबाईनली इथं चार जे रेड कलरचे पार्ट्स आहेत त्याला आपण कोरोला म्हणलंय, परंतु ह्याच्या एकच जर पाकळी घेतली एकच तर हा झाला मेंबर, कोरोलाचा एक मेंबर झाला. या मेंबरला काय म्हणणार आपण? पेटल. सो मेंबर ऑफ कोरोला इज कॉल्ड ॲज पेटल. नाव थर्ड फ्लोरल वर्ल. लुक ॲट थर्ड फ्लोरल वर्ल. थर्ड फ्लोरल वर्ल इज अँड्रोशियम. अँड्रोशियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा. अँड्रोशियम combinedly in bunch it is called as androecium, but single part or its member of androecium is called as stamen. Combinedly bunch मध्ये याला androecium म्हणणार आपण, आणि पण त्याचा एकच जर घेतला पार्ट तर त्याला म्हणणार stamen. Androecium or stamen consists of filament like body. It has anther at its top. Anther consists of pollen grains. हा अँथर किंवा अँड्रोशियम जो आहे तो फिलामेंट सारख्या बॉडीनं बनलेला आहे. त्या फिलामेंटच्या बॉडीच्या वरच्या टोकाला अँथर आहे, याला म्हणायचं अँथर. अँथरच्या मध्ये असतात पोलन ग्रेन्स. जर आपण फुलाला हात लावला तर आपल्या हाताला बारीक बारीक धुलीच्या कणासारखे कलरचे पार्ट चिटकतात, त्याला म्हणायचं पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन कन्सिस्ट ऑफ मेल गॅमेट. सो दिस इज अबाउट अँड्रोशियम. नाव लुक ॲट दिस गायनोशियम. गायनोशियम या फुलामध्ये एकच दाखवला आहे, परंतु कंबाईनली काही फुलामध्ये कंबाईनली बंचमध्ये असतात. जसे अँथर इथं जसे अँड्रोशियम इथं बंचमध्ये आहेत, तसं गायनोशियम पण बंचमध्ये असतात. त्या बंचमध्ये असतील तर त्याला गायनोशियम म्हणायचं, पण सेपरेट एकच जर असेल तर त्याला म्हणायचं कार्पेल. सो मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज कार्पेल. कार्पेल ऑर गायनोशियम कन्सिस्ट ऑफ ओव्हरी ॲट इट्स बेस. कार्पेल or gynoecium consists of ovary at its base. Ovary contains one or many ovules. ओव्हरीमध्ये एक किंवा अनेक ओव्हल असतात. जर आपण ह्याला असं मध्ये छेदलं तर खालच्या बुडाला आपल्याला असे बारीक 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 पार्ट दिसतात, त्याला म्हणायचं ओव्हल. सो ओव्हरी ऑफ कार्पेल or gynoecium consists of one or many ovule. This carpel or gynoecium consists of one tube-like part. That tube-like part is called as style. You can see here that tube-like part is called as style. At its top, at the top of this carpel or gynoecium, this part is called as stigma. This part is called as stigma. And combine this stigma, style and ovary is called as gynoecium, and member of gynoecium is called as carpel. As we know, androecium and gynoecium are male and female reproductive floral whorl respectively. If both the male and female reproductive whorls, that means androecium and gynoecium, are present in the same flower, that flower is called as bisexual flower. म्हणजेच androecium हा मेल फ्लोरल whorl आहे आणि gynoecium हा फिमेल फ्लोरल whorl आहे. जर androecium आणि gynoecium मेल आणि फिमेल whorl दोन्ही मिळून एकाच जर फुलामध्ये असतील तर त्या फुलाला म्हणायचं बायसेक्शुअल फ्लॉवर. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस म्हणजे जास्वंद. जसं की आपण हे इथं पण ते उदाहरण पाहू शकता. ह्या एकाच फुलामध्ये अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम पण आहे. दिस टाईप ऑफ फ्लॉवर इज कॉल्ड एज बायसेक्शुअल फ्लॉवर. बट इफ एनी वन आयदर अँड्रोशियम ऑर गायनोशियम इज प्रेझेंट इन अ फ्लॉवर, दॅट फ्लॉवर इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे एक जर फुल असेल आणि त्या फुलामध्ये एक तर अँड्रोशियमच असेल किंवा गायनोशियम, दोघापैकी एकच जर असेल तर अशा फुलाला म्हणायचं युनिसेक्शुअल फ्लॉवर. अँड एक्झाम्पल इज फ्लॉवर ऑफ पपाया. नाव लेट अस सी हाऊ ॲक्च्युअली रिप्रोडक्शन ऑकर्स. ड्युरिंग रिप्रोडक्शन वी नो दिस अँथर, अँड्रोशियम ऑफ अँथर कन्सिस्ट ऑफ पोलन ग्रेन. अँथरमध्ये काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. दोज पोलन ग्रेन, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to the stigma is called as pollination. या अँथरमधून जे पोलन ग्रेन आहेत ते या स्टिग्मावर ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला पॉलिनेशन म्हणतात. सो प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या पॉसिबिलिटीज पाहूया आपण. सपोज दिस इज अ प्लांट, दिस प्लांट consists of flowers, suppose this is the second flower,
बॉर्न ऑन सेम प्लांट. याच्यामध्ये किती पॉसिबिलिटी आहेत? इथं सपोज हे बायसेक्शुअल फ्लॉवर असेल तर इथं स्टिग्मा पण आहे आणि इथं अँड्रोशियम असल्यामुळं अँथर पण आहेत. तर काय पॉसिबिलिटी आहे? द पोलन ग्रेन्स मे ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. और सेकंड पॉसिबिलिटी, pollen grains may transfer from anther of this flower to the stigma of this flower. या दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर बायसेक्शुअल फ्लॉवर असेल तर स्वतःच्याच त्याच फ्लॉवरमधील अँथरमधील पोलन ग्रेन हे त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावर जाऊन पोहोचू शकतात, किंवा त्याच या फ्लॉवरमधले अँथरमधील पोलन ग्रेन ह्या या फ्लॉवरच्या स्टिग्मावर जाऊन पोहोचू शकतात. परंतु हे दोन्ही फ्लॉवर हे एकाच प्लांटचे आहेत, एकाच वनस्पतीचे आहेत. दॅट्स वाय सच टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. सो सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? जर पॉलिनेशन हे अशा फ्लॉवरमध्ये होत असेल की जे फ्लॉवर एकाच झाडावरील एकाच वनस्पतीमधील असतील तर त्या पॉलिनेशनला सेल्फ पॉलिनेशन म्हणायचं. सो हाऊ विल define self pollination in English? The pollination occurring between same flower or two flowers born on the same plant is called as self pollination. Listen once again. Pollination occurring between same flower or between two flowers or born on same plant, that type of pollination is called as self pollination. So this is a self pollination. Self pollination. Now look at another possibility. This is the another plant of same species. Same species म्हणजे काय? समजा हे हिबिस्कस असेल तर ही पण हिबिस्कसच असायला पाहिजे. समजा हे पपाया असेल तर हे पण पपायाच असायला पाहिजे. मग त्याला म्हणायचं आपण सेम स्पेसीज. सपोज दिस इज अनदर प्लांट ऑफ सेम स्पेसीज अँड दिस कन्सिस्ट ऑफ फ्लॉवर. This consists of stigma, gynosium and all floral walls. So there is a possibility of transfer of pollen grain from this flower to stigma of this flower. ही दुसरी पॉसिबिलिटी आहे की या झाडावरील या फ्लॉवरच्या अँथरमधील पोलन ग्रेन हे या झाडावरच्या या फुलावरील स्टिग्मावर जाऊन पोहोचू शकतात, ट्रान्सफर होऊ शकतात. या टाईपच्या पॉलिनेशनला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन. मग क्रॉस पॉलिनेशन डिफाईन कसं करायचं? सो पॉलिनेशन ऑकरिंग बिटवीन टू फ्लॉवर बॉर्न ऑन डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसीज, दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. इथं या फुलावरून या फुलावर पॉलिनेशन होईल, परंतु हे दोन फुलं कुठे आहेत? वेगवेगळ्या प्लांटचे आहेत, परंतु प्लांटची स्पेसी कशी आहे? सेम आहे. दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकरिंग बिटवीन टू फ्लॉवर बॉर्न ऑन टू डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसीज, दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. तर आपण आताच पॉलिनेशन म्हणजे काय पाहिले. पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. परंतु हे काय ॲटोमॅटिक होत नाही. हे होण्यासाठी काहीतरी माध्यमाची एजंटची आवश्यकता असते. सो पॉलिनेशन मे ऑकर्स बाय अबायोटिक एजंट लाईक विंड, वॉटर, और मे ऑकर बाय बायोटिक एजंट लाईक इन्सेक्ट अँड ॲनिमल. हे पॉलिनेशन जे आहे ट्रान्सफर होणे पोलन ग्रेनचे, हे अबायोटिक म्हणजे अजैविक घटक जसं की वारा, पाणी याच्या माध्यमातून हे ट्रान्सफर होऊ शकतं किंवा पॉलिनेशन म्हणतो आपण त्याला. किंवा बायोटिक एजंट म्हणजे काही इन्सेक्ट किंवा काही ॲनिमल्सच्या माध्यमातून हे पॉलिनेशन होऊ शकतं. सो नाव ड्युरिंग पॉलिनेशन हे ट्रान्सफर होण्याच्या टायमाला ड्युरिंग पॉलिनेशन दिस स्टिग्मा बिकम्स स्टिकी. स्टिकी म्हणजे चिकट होते. सो व्हेन पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड अँड फॉल्स ऑन दी स्टिकी स्टिग्मा, दिस pollen grains gets germinated and forms one pollen tube and releases two male gametes. पॉलिनेशनच्या वेळेस ही जी स्टिग्मा जी आहे ती चिकट होते आणि ज्यावेळेस हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊन पॉलिनेशन होऊन या
स्टिग्मावर येऊन या स्टिग्मावर येऊन चिटकतो त्यावेळेस या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं. जर्मिनेशन होतं म्हणजेच काय, ते एक पोलन ट्यूब तयार करतो. या स्टाईलमधून एक पोलन ट्यूब तयार करतो, सच टाईप ऑफ पोलन ट्यूब तयार करतो. आणि ही पोलन ट्यूब तयार केली की त्याच्यामधून ह्या पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गॅमेट असतात. ते 2 मेल गॅमेट ह्या ट्यूबमधून खाली ट्रान्सफर होतात. दिस पोलन ग्रेन फॉर्म्स वन tube inside this style and this tube is called as pollen tube and pollen grain releases 2 male gametes through this pollen tube. या pollen tube मधून 2 मेल गॅमेट हे रिलीज होतात आणि ते खाली ट्रान्सफर होत आहेत. नाउ लुक ॲट टुवर्ड्स दिस ovary. Ovary has one or many ovules. Ovules forms एम्ब्रॉयो सॅक बाय मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन. हे जे ओव्हुल्स आहेत हे ओव्हुलचं मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन होतं आणि मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन झाल्यानंतर ह्या एम्ब्रॉयोमध्ये या ओव्हुलमध्ये एक एम्ब्रॉयो सॅक तयार होते. एक एम्ब्रॉयो सॅक तयार होते. दिस सॅक इज कॉल्ड ॲज एम्ब्रॉयो सॅक. लिसन वन्स अगेन. बाय मियोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन ओव्हुल फॉर्म्स अ एम्ब्रॉयो सॅक. एम्ब्रॉयो सॅक ही एम्ब्रॉयो सॅक इथं दाखवली मोठी करून, याच्यापेक्षा मोठी करून इथं दाखवली समजण्यासाठी. दिस एम्ब्रॉयो सॅक कन्सिस्ट ऑफ 1 हॅप्लॉइड एग सेल, 1 हॅप्लॉइड एग सेल अँड कन्सिस्ट ऑफ 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियस. या एम्ब्रॉयो सॅकमध्ये सुरुवातीला काय आहे, एक हॅप्लॉइड एग सेल आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय, मग आपल्याला माहिती आहे की अर्धे क्रोमोझोम, 23 नंबर ऑफ क्रोमोझोम. सो दिस एम्ब्रॉयो सॅक inside this ovary consist of 1 haploid egg cell and 2 haploid polar nucleus. Now what happens during fertilization? Out of these 2 male gametes, हे मेल गॅमेट खाली येत हे एंटर होतील ह्या एम्ब्रॉयो सॅकमध्ये. हे एम्ब्रॉयो सॅकमध्ये एंटर होतील. एंटर झाल्यानंतर त्यापैकी 2 मेल गॅमेटपैकी एक मेल गॅमेट जो आहे तो इथल्या एक मेल गॅमेट जो आहे तो म्हणजे हा इथल्या एग सेलसोबत युनाईट होईल आणि या झायगोट तयार होईल. या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. 2 मेल गॅमेटपैकी 2 मेल गॅमेटपैकी एक मेल गॅमेट एंटर होऊन ह्या एग सेलसोबत युनाईट होईल आणि झायगोट तयार करेल. या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. हा एग सेल इथं होता, एक मेल गॅमेट मध्ये आला, हा मेल गॅमेट मध्ये आला आणि ह्यासोबत युनाईट झाला, फ्यूज झाला आणि त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. तर आपण याला इंग्लिशमध्ये सांगूया. आउट ऑफ 2 मेल गॅमेट्स 1 मेल गॅमेट्स गेट्स युनायटेड विथ एग सेल. आउट ऑफ 2 मेल गॅमेट्स 1 मेल गॅमेट गेट्स युनायटेड विथ 1 egg cell and forms a zygote. This process is called as fertilization. And another male gamete gets united. Another male gamete इथं येतो दुसरा, एक तर इथं गेला, राहिलेला दुसरा इथं येतो. Another male gamete gets united with 2 haploid polar nucleus and forms endosperm. This process is called as double fertilization because 2 polar nuclei are involved in this fertilization. So this fertilization is called as double fertilization. पुन्हा एकदा सांगतो, 2 मेल गॅमेटपैकी एक मेल गॅमेट हा एग सेल सोबत, हा मेल गॅमेट एग सेल सोबत युनाईट होऊन झायगोट तयार करतो. या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणायचं. आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे तो एंटर होऊन इकडं या 2 पोलार न्यूक्लियस सोबत युनाईट होतो आणि इंडोस्पर्म तयार करतो. या प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन म्हणायचं. कशामुळं? कारण तिथं 2 पोलार न्यूक्लियस आहेत. ह्याच पार्ट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळं मी आणखीन एकदा रिपीट करतो इंग्लिशमधून. आउट ऑफ 2 मेल गॅमेट 1 मेल गॅमेट गेट युनायटेड विथ हॅप्लॉइड सेल अँड फॉर्म्स झायगोट. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. Another male gamete gets united with 2 haploid polar nucleus and form endosperm. This process is called as double fertilization because 2 polar nucleus are involved in this fertilization. That's why this fertilization is called as double fertilization. Now what happens? After fertilization, this egg and this male gamete forms
झायगोट आत्ताच पाहिलं आपण. सो दिस झायगोट आफ्टर फर्टिलायझेशन गेट्स डेव्हलप्ड इनटू सीड. ह्या झायगोट जो तयार झालेला आहे, मेल आणि फिमेल गॅमेट युनाइट झाल्यामुळे जो झायगोट तयार झालेला आहे, त्या झायगोटचं डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन होतं आणि तो वाढत 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 जाऊन त्याचं काय तयार होतो, सीड तयार होतो. म्हणजे बिया, वनस्पतीच्या बिया ज्या असतात फळामधल्या बिया, तर त्याच्यापासून काय तयार होतो, बी ऑर सीड, ज्याला आपण सीड म्हणतो. झायगोट इज डेव्हलप्ड इनटू सीड. हे सीड तयार झाले, याचं सीड तयार झालं, याचं सीड तयार झालं अँड ओव्हरी गेट्स डेव्हलप्ड इनटू फ्रूट. म्हणून हे याचा फ्रूट तयार होईल आणि याच्यामध्ये याचा डेव्हलप होऊन सीड किंवा बिया तयार होतील. त्यामुळं काही फळामध्ये एकच बिया असेल तर त्याच्यामध्ये एकच ओहोल असतो. अर्थातच काही फळामध्ये अनेक बिया असतात, तर त्या फळाच्या त्या झाडाच्या फुलामध्ये अनेक ओहोल असतील. त्यामुळं अनेक ओहोल असल्यामुळं अनेक बिया तयार होतात. अनेक बिया असतील तर अनेक बिया, ह्या फळामध्ये अनेक बिया असतील आणि एकच ओहोल असेल तर एकच बिया असेल. सो इन दिस वे दिस fertilization occurs and after when fruit becomes mature falls on the ground and seed comes out. ज्यावेळेस फळ हे परिपक्व होतं ते खाली पडतं किंवा आपण त्याला परिपक्व झाल्यानंतर खातो आणि त्याच्या बिया बाहेर काढतो. तर बिया ज्यावेळेस बाहेर येतात, those seeds falls on the soil and under favorable condition those seeds gets germinated and plant is born. Plant may get born. So in this way sexual reproduction in flowering plant occurs. ज्यावेळेस फळ फुटतं, फळामधून बी बाहेर येतात, ते बी जर जमिनीवर पडले तर त्या जमिनीमध्ये फेवरेबल कंडिशनमध्ये म्हणजे पाणी आणि त्याला पोषण तत्व मिळालं की त्याचं रूपांतर हे वनस्पतीमध्ये होतं. म्हणजेच वनस्पतीपासून वनस्पती तयार झाली, या प्रोसेसला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट. हे कुणाच्या माध्यमातून झालं, फ्लावरच्या माध्यमातून झालं. सो दिस इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी. जर काही तुमच्या क्वेरीज असतील, अडचणी असतील या टॉपिकविषयी, या आर्टिकलविषयी, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा ज्या काही तुम्हाला आणखीन काही अडचणी असतील किंवा तुमच्या अपेक्षा असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि तुमच्या मित्रालाही शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.